वडगाव सायकलनी धावा क्रॉस येतोय आणि इथे साप दिसला. कोणाला दिसलं बाबा साप? तुम्हाला दिसलं? कसं दिसलं? कसं दिसलं ते? ಹೆಂಗ್ ಕಾಣತ್ರಿ? ಅದ ಇದ ಬೆಬ್ಬಿ ದಬ್ಬಾಕಿ ದೇವ್ರ ಬಾಂಡೆ ತೆಗಿ. ಹಾ ಅದ್ರೊಳಗೆ ಬಂದು ಕೂತಿದ್ರ ಅದ ಬಾಂಡೆ ತೆಗಿ ಮಳಿ ಬಂತಂದ್ರ ತೆಗಿಲಾಗಂದ್ರ ಅದ ಕಾಣ್ತಿಲ್ಲ. हा हा. तर त्यांना त्यांनी काहीतरी भांडी घासत होते त्याने अचानक त्यांना दिसून आला. मग या बाबा कोण कोण येणार बा शूटिंग मध्ये? हा इकडे या. काय नाही असा आहे साप आणि नाग आहे. अंदाजे एक 15 दिवसाचं आहे नागाचं पिल्लू आहे. 15 दिवसाचं नागाचं पिल्लू आहे बघू शकता. आणि छोट्या सापांना पकडणं थोडं अवघड जात आहे कारण छोटे असल्यामुळे त्यांची लेंथ फार कमी असते आणि मग पकडताना थोडेसे मुश्किल येतात. दात असतात आता असतात की हातात गावत नाही ते लई लहान असते ना. त्याला हाताने न पकडता सरळ आपण पिशवीत घालूया. त्यामुळे फार डेंजर. मोठा साप पकडण्यापेक्षा लहान साप पकडणं फार डेंजर असते. तुम्हाला माहित मॅडम ते. तो अशा पद्धतीने आतमध्ये गेला बघू शकता. त्याला हात न लावता मी त्याला पॅक केलं. रिस्क नाही घ्यायची. मोठा साप पकडलं की वाहवाही करतात पण जास्त डेंजर काम हे छोटे साप पकडणं आहे. आता पावसाळ्यात त्यामुळे अशी पिल्लं बाहेर येतात. नागसापाची वगैरे बाजूला पूर्ण प्लॉटिंग पडले तर मोकळी जागा आहे आणि मग अशा ठिकाणी साप असतातच. पूर्वी सुद्धा होते आणि मग घर बांधले किंवा वेगवेगळे कन्स्ट्रक्शन सुरू असल्यामुळे मग सापांची जागा आपण हे केलं असं काय त्यांना त्रास दिल्याचं काय त्यामुळे ते असे येतात. ठीक आहे आपण आता बंद झालेला आहे. व्हिडिओ आवडला तर जरूर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद.